आणि यानंतर एक महत्त्वाची बातमी सविस्तर पाहूया। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची तब्येत बिघडली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या खासगी रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल केलं जाईल अशी माहिती मिळतेय। मनोज जरांगे यांची तब्येत बिघडली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या खासगी रुग्णालयात त्यांच्यावरती उपचार होणार आहेत। याआधी सुद्धा अनेकदा त्यांना तब्येतीच्या प्रकृतीच्या कारणास्तव छत्रपती संभाजीनगरच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं होतं आणि आता पुन्हा एकदा त्यांची तब्येत खालावलेली आहे, बिघडलेली आहे आणि छत्रपती संभाजीनगरच्या खासगी रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल केलं जाणार आहे। मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे गेल्या दीड वर्षापासून आंदोलन करतायत। त्यांनी अनेकदा उपोषणाचं अस्त्र उपसलेलं आहे आणि त्या आंदोलनादरम्यान देखील त्यांना अनेकदा रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आलेली होती। कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। कृष्णा, रुग्णालयात नेमकं का दाखल केलं जाणार आहे? जी प्राथमिक माहिती मिळते आहे त्यानुसार त्यांना प्रचंड ताप आल्याची माहिती आहे आणि अस्वस्थ वाटत असल्यामुळे संभाजीनगरच्या खाजगी रुग्णालयात जरांगे पाटील यांना उपचारासाठी हलवण्यात आलंय। काही वेळातच ते रुग्णालयामध्ये पोहोचतील आणि त्यांच्यावर तिथे उपचार करण्यात येतील अशी माहिती देखील डॉक्टरांनी सांगितली। डॉक्टरांसोबत प्राथमिक चर्चा झाल्यानंतरच त्यांना संभाजीनगरमध्ये बरोबर आहे। त्यामुळे ताप आलेला असल्यामुळे त्यांना रुग्णालयात हलवलं जात आहे। कृष्णा, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।